ठाकरे बंधू आणि भाजपात जुंपली असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या सुरुवातीला पाहूयात। राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील। निवडणुकीच्या रणधुमाळीत फडणवीसांची भविष्यवाणी। तर जन्मानं मालमत्ता मिळते, वारसा नाही। चेंबूरमधील सभेतून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवरही निशाणा। भाजपला आज पोरं भाड्याने घ्यावी लागतात, राज ठाकरेंची बोचरी टीका। तर निवडणुकांचा दर्जा घसरला, बिनविरोध निवडीवर राज ठाकरेंकडून संताप व्यक्त। होय, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, मात्र सर्वसामान्यांसाठी ही सत्ता आम्हाला हवी आहे। सत्ता द्या, नाशिकात वैद्यकीय महाविद्यालय उभं करू। उद्धव ठाकरेंचं नाशिकमधील सभेत वक्तव्य। नाशिक दत्तक घेतलं पण बाप फिरकलाच नाही। नाशिकच्या सभेतून राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा। तर निवडणुकांच्या नावाखाली तपोवनमधील वृक्षतोड, कुंभमेळ्यावर सवाल उपस्थित। अनेक पराभव झाले पण शिवसेना संपली नाही। जे राजकारणात आमची पोरं दत्तक घेतात ते शहर काय दत्तक घेणार। नाशिकमधील सभेतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। नाशिकमधील सभेतून राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। कल्याण डोंबिवलीत एका प्रभागात 3 जणांना 15 कोटींची ऑफर दिल्याचा दावा। भाजप दलालांचा आणि उपऱ्यांचा पक्ष उद्या रावणाला सुद्धा पक्षात घेतील। भाजपमध्ये फक्त ईडी सीबीआय ग्रस्तांची भरती। उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात। कॅरम इतका बिघडला, कुणाची सोंगटी कुठे तेच कळत नाही। महायुतीमधील अंतर्गत पक्ष प्रवेशावरून राज ठाकरेंचा टोला। नाशिकमध्ये ठाकरे बंधूंचा संयुक्त रणसंग्राम। महापालिका निवडणुकांसाठी रणशिंग फुंकलं। ठाकरे बंधूंच्या सभेला नागरिकांची तुफान गर्दी।